एका माणसाने स्वतःच्या शरीराची पर्वा न करता इतके दिवस आंदोलन सुरू ठेवलं, पण सरकार अजून देखील शांत आहे. मनाला अत्यंत वेदना होत आहे की सोनम वांगचुक यांच्या रास्त मागणीच्या उपोषणाकडे सरकार अत्यंत भावना आणि बुद्धिहीनपणे दुर्लक्ष करत आहे. ही घटना संवेदनशील आणि भारतीय नागरिक कधीही विसरणार नाही अशी आहे. या प्रकरणाबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत उपस्थित आहेत शशिकांत शिरसट. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या देशामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा उचलला गेलेला आहे आणि त्याविषयी जे काय आंदोलन उभं राहिलेलं आहे जंतर मंतरमध्ये, याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. यामध्ये सोनम वांगचुक असतील आणि इतर 3 विद्यार्थी पण आहेत, ते पण त्यांच्यासोबतच आंदोलन करतायत. तर आज जवळजवळ 20वा दिवस आहे या आंदोलनाचा. तर या निमित्तानं मला एक भारतीय नागरिक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं, माझी भूमिका काय आहे, तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माझी भूमिका मांडणार आहे. तर हे आंदोलन उभं राहण्याचं एक मुख्य कारण असं आहे की आपल्या देशामध्ये सातत्याने पेपर फुटी होत आहे. म्हणजे असं नाही की पेपर आताच फुटलेत, या अगोदर पण फुटत होते. पण आता जी काय पेपर फुटी होत आहे, पण याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे की बाबा, आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये एक सुधारणा व्हावी, या निमित्ताने हे आंदोलन उभं राहिले. तर या आंदोलनाचे महत्त्वाच्या 2 मागण्या आहेत की एक तर जे काय आपले शिक्षण मंत्री आहेत आदरणीय धर्मेंद्र प्रधानजी यांनी या पेपर फुटीची जबाबदारी घेऊन आपला राजीनामा द्यावा, ही एक मागणी आहे मुख्य. आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये काही मूलभूत सुधारणा करणं गरजेचं आहे. तर या सुधारणा एक सोनम वांगचुक असतील किंवा अनेक दुसरे लोक असतील यांच्याकडून समजून घेऊन त्या पद्धतीनं या व्यवस्थेमध्ये बदल करावेत, असे 2 प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. तर महत्त्वाचा मुद्दा काय की हे आंदोलन 20 दिवस उभं राहिलेलं असताना सुद्धा या आंदोलनाकडे आतापर्यंत तरी सरकार म्हणून, सरकारचा कोणता प्रतिनिधी म्हणून यांच्याकडं कोणीही आलेलं नाहीये. तर मला असं वाटतं की हे कोणत्याही लोकशाहीमध्ये संवेदनशील सरकार म्हणून त्यांची ही जबाबदारी असते की कोणताही नागरिक किंवा आंदोलन करत असतील, त्याच्या मागण्या मागत असतील, कारण ही काय जे उपोषणाचे काय शस्त्र आहे, ही काय पहिल्यांदाच वापरतात असं नाही. गांधीजींनी पण हे शस्त्र वापरलेलं होतं. कारण लोकशाहीचा हाच मार्ग आहे की आपल्या इथं काही दडपशाही नाहीये किंवा एकाधिकारशाही नाहीये की आपण जाऊन हरताळ करायचा किंवा मारामाऱ्या करायचं, असं आपल्या देशामध्ये परिस्थिती नाहीये. आपले सुजाण नागरिक आहेत आणि मग या आपल्या सरकारपर्यंत मागण्या मांडण्यासाठी अर्ज करणं, त्यांना भेटणं, आंदोलन करणं, उपोषण करणं, हेच एक अहिंसक मार्ग असतात. आणि याच मार्गाने हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. आंदोलन हे शांततेत आहे. फक्त एक सरकार म्हणून त्यांची जबाबदारी असते की या व्यक्तींना भेटणं आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे समजून घेणं. पण सध्या अशी परिस्थिती आहे की सरकारने त्यांचा कोणताही आतापर्यंत तरी प्रतिनिधी पाठवलेला नाहीये आणि असं वाटतही नाहीये की ते प्रतिनिधी पाठवतील. पण आपण अपेक्षा धरू की 20 तारखेला जे काय संसदेपर्यंत, जंतर मंतर पासून संसदेपर्यंत जे काय आंदोलन रॅली निघणार आहे, त्याच्या अगोदर सरकार आपले प्रतिनिधी पाठवतील अशी अपेक्षा आपण धरूयात. सरकारनं निदान राजीनामा जाऊ द्या, राजीनामा ते घेणार नाहीत हे जवळजवळ सगळ्यांना माहित आहे. कारण जर त्यांचा राजीनामा घ्यायचाच असेल तर आतापर्यंत तो झालाही असता. इतक्या दिवस आंदोलन असतील, उपोषण असतील, मागणी असतील, ही करायची वेळ आली नसती. पण जरी त्यांचा राजीनामा जरी घ्यायचा नसेल तरी कमीत कमी सरकारनं त्यांना बोलणी तरी करायला पाहिजे किंवा तुमचं नेमकं म्हणणं काय आहे, या म्हणण्या कोणता तरी एक मध्यम मार्ग काढणं आवश्यक आहे. पण ते सुद्धा करताना सरकार दिसत नाहीये. याचं खूप एक भारतीय नागरिक म्हणून खूप दुःख वाटतंय. आणि हा कोणता काही ऐरागैरा माणूस नाहीये की ते जरी समजा, एकतर प्रत्येकच भारतीय नागरिक महत्वाचा आहे, पण कोणता तरी एक माणूस गेला आणि त्या समाजाला कोणताही फरक पडणार नाही, त्या देशाला कोणताही फरक पडणार नाही, असं हे व्यक्तिमत्व नाहीये. सोनम वांगचुक यांचं या देशासाठी खूप समर्पण आहे. ते लडाखमध्ये राहणार आहेत. त्यांनी याच्या अगोदर पण आंदोलन केलेले आहेत. सोनम वांगचुक त्यांचं योगदान म्हणजे त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने त्यांनी खूप शोध लावलेले आहेत. पण त्यांनी कोणत्याही शोधाचं स्वतःला पेटंट घेतलेलं नाहीये. कारण त्यांचं म्हणणं असं असतं की कोणत्याही एखाद्या शोधाला माझ्यापुरतं बंदिस्त करण्यापेक्षा ते सगळ्या समाजापर्यंत गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी कोणतेही पेटंट आतापर्यंत घेतलं नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे की जे काही लडाखमध्ये
आपलं भारतीय सैन्य असतं जे आपल्या देशाचं संरक्षण करत असतं, तर त्या सैन्याला तिथं जे काही टेम्परेचर आहे, सगळीकडे बर्फ आहे आणि तिथं -15 डिग्री सेल्सिअस -15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं आणि त्या इतक्या थंडीमध्ये सुद्धा आपल्या देशवासियांना आपल्या सैन्याला राहावं लागतं. तर यासाठी त्यांनी असे घरं तयार केलेले आहेत, असे घरं तयार केली आहेत की ते घरं सौर ऊर्जेवर पण चालतील आणि तिथं जे काही टेम्परेचर तयार होईल ते +15 डिग्री सेल्सिअस तयार होईल. म्हणजे त्यांना थंडीपासून कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने त्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे. आणि तसेच लडाखमध्ये जे काही अगोदर खूप सारे मुलं शिकायचे पण नापास व्हायचे 10वीच्या परीक्षेमध्ये म्हणा, 12वीच्या परीक्षेमध्ये. मग त्यांनी हे ओळखलं की हे नेमकं नापास का होत आहे. तर त्यांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी नापास विद्यार्थ्यांची एक वेगळी शाळा तिथं स्थापन केलेली आहे आणि त्यांना ते त्यांच्या पद्धतीनं शिकवत आहेत, इनोव्हेटिव्ह पद्धतीनं शिकवत आहेत. म्हणजे कसं की समजा एखाद्या व्यवस्थेनं काही विद्यार्थ्यांना नापास केलं, याचा अर्थ त्याची बुद्धी दुसऱ्या विषयामध्ये पण चालू शकते. ती त्याचे चांगल्यातले चांगले गुण बघून त्या पद्धतीने त्याला घडवण्याचा ते प्रयत्न करतायत. तर अशा पद्धतीने त्यांचं खूप काम आहे. पर्यावरणवादी आहेत. एका मॅगझिननं तर त्यांचं जे काही टॉप जगामध्ये जे काही सर्वात उत्तम अशा प्रकारचे जे काही पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञ आहेत यांच्या टॉप 100 मध्ये त्यांची गणती केलेली आहे. तसेच त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार आशिया खंडामध्ये दिला जातो. तो त्यांना 2018 मध्ये मिळालेला आहे, जो की फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. आणि हा पुरस्कार याच्यासाठी दिला जातो की आशिया खंडामध्ये जे लोक निस्वार्थीपणे समाजासाठी एक नाविन्यपूर्ण आणि अनोखे काम करतात, यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर त्या लडाखमधील कामाची, शिक्षणाची आणि एकूणच पर्यावरणाची त्यांचं योगदान यासाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे साधारण व्यक्तिमत्व नाहीये. आणि हे एक एज्युकेशनिस्ट आहेत, म्हणजे शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यांनी शिक्षणामध्ये पण खूप काम केले. तर अशा व्यक्तींची भारत देशाला खूप गरज आहे. तर यासाठी सगळ्यांची तळमळ आहे आणि यासाठी प्रत्येक जण विद्यार्थी आपापल्या परीनं बोलतायत, कोणी सोशल मीडियावर बोलतायत, ज्याला शक्य आहे ते दिल्लीला पण 20 तारखेला जाणार आहेत. तर माझी सरकारला एक विद्यार्थी म्हणून अशी विनंती आहे की आपण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये. ते मागतायत का मला मंत्री करा किंवा मला खासदार बनवा, नाही. तर ते एवढंच म्हणतायत की बाबांनो, ही काही शिक्षण व्यवस्थेमधील काही पेपर फुटी होत असेल किंवा दुसरे काही प्रॉब्लेम्स असतील तर याची कोणीतरी जबाबदारी घ्या. म्हणजे कळेल की बाबा शासन हे उत्तरदायित्व आहे, शासन हे जबाबदार आहे आणि त्याचं आम्ही उत्तरदायित्व घेतो. याच्यानंतर अशा पद्धतीची वेळ येणार नाही असं आश्वासन देणं आवश्यक आहे. एक भारतीय नागरिक आणि एक विद्यार्थी दिल्लीमध्ये जे काही उपोषण सुरू आहे याबद्दल त्याने आपले मत व्यक्त केले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा.